नमस्कार. धुळे शहरामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून आपण वॉटर सप्लायच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बऱ्यापैकी चेंजेस केलेले आहेत आणि आपला अक्कलपाडा धरणातून पाणी पुरवठा मागच्या वर्षीपासून जेव्हा चालू झाला आणि हे जे आपले एक्झिस्टिंग सोर्स पण यावर्षी प्रॉपर क्षमतेने भरलेले असल्यामुळं आणि इंटरनल डिस्ट्रीब्युशनमध्ये जे केलेले आपण चेंजेस आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून गेल्या जवळजवळ 2 महिन्यांपासून जानेवारीपासून आपण आपले जेवढे डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट आहेत, जवळजवळ 8 झोन आहेत आपले, या सगळ्या झोनमध्ये आपण 1 दिवसाआड पाणी द्यायचा प्रयत्न करतो. तर ज्या भागामध्ये स्टोरेज कॅपॅसिटीचा इश्यू आहे, म्हणजे आपलं हद्दवाढ भागातल्या काही भागामध्ये आपल्या मोठ्या टाक्यांची कामं चालू आहेत, स्टोरेजची कामं चालू आहेत, तो असा एक 30% भाग सोडला तर जवळजवळ 70% भागाला आपण 1 दिवसाआड पाणी देत आहोत. आणि इंटरनली तापी आणि अक्कलपाडा याच्या लाईन इंटरनली एकमेकाला कनेक्ट केल्या असल्यामुळे काही ठिकाणी जरी तापीवरचा पुरवठा बंद पडला तरी सुद्धा आपण वलवाडीचे प्लांट आणि आपले अक्कलपाडाचे प्लांट याच्यावरून आपण पाणी पुरवठा करतो. 70% भाग कव्हर झाला आहे. हा राहिलेला जर आपलं पूर्ण नेटवर्क प्रॉपर एस्टॅब्लिश झालं आणि आपलं डिस्ट्रीब्युशन चं हे या 6-1 महिन्यामध्ये आपलं वर्कआउट झालं की आपण 100% भागाला 1 दिवसाआड पाणी द्यायचं आपलं नियोजन असेल.